जोरदार पाऊस बरसतोय आणि या पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे। मुसळधार पावसानं शेतीला फटका बसलाय। कांदा, केळी आणि संत्र्यासह भाजीपाला आणि फळबागांना या पहिल्याच पावसाचा मार बसलाय। त्यामुळे मे महिन्यातच आलेल्या पावसानं शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचं चित्र आहे। कुठे कांदा पाण्यात भिजतोय तर कुठे केळी, संत्रा, पपईच्या बागांचं नुकसान झालंय। भाजीपाला, फळबागा असो की मग इतर पिकं, कुठलंच शेती पीक सध्या पावसाच्या माऱ्यापासून वाचू शकत नाहीये। ज्या मे महिन्यात कडक उन्हापासून वाचण्यासाठी पिकांना पाण्याची सोय केली जाते, त्याच मे महिन्यात सध्या शेतांना तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। दुष्काळी मराठवाडाही यंदा मे मध्ये चिंब झाला। बीडमध्ये गेल्या 15 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय। पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले। आष्टीच्या तालुक्याला पावसाचा मोठा फटका बसला। आष्टीच्या धामणगाव परिसरात केळी आणि मोसंबीच्या बागांमध्ये गुडघाभर पाणी साचलंय। काढणीला आलेल्या कांद्यासह भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय। धाराशिवच्या कळंब तालुक्यातल्या एकुरका गावात पपईच्या बागेचं नुकसान झालं। पावसानं काढणीला आलेली पपई गळून पडली, त्यामुळे तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या बागेवर पावसानं नांगर फिरवल्यानं शेतकऱ्यांचा आर्थिक कंबरड मोडले। रात्री जवळजवळ 2 ते 3 तास पाऊस एवढा झालाय की ह्या पावसाच्या अतोनात पावसामुळं ही जवळजवळ गावामध्ये आमच्या एक 70-80 हेक्टरवर असेल किंवा 100-150 एकरवर जी पपईची फळबाग आहे, केळी आहे, पेरू आहे, या फळबागाचं एवढं अतोनात नुकसान झालेलं आहे। एकच तोडा झालाय। मागच्या 8 दिवसाखाली या बागेचा एक तोडा झालाय आणि आज असं वाटतंय की या बागेत काय एक समशान झाल्यासारखं झालंय, कारण एवढं निशब्द आणि काय आम्हाला शब्द सूचना गेलेत बोलायचे। किती नुकसान झालंय? हे जवळजवळ एकरी नाही म्हणलं तरी 4 ते 5 लाख रुपयाचं नुकसान झाले। लेकरांना सुद्धा कधी आंबा तोडून दिला नाही आणि एवढं 7 लाख रुपये खर्च करून आज आम्हाला 1 रुपया सुद्धा भेटायला तयार नाही आणि 1 रुपयाचा सुद्धा आम्ही आंबा विकला नाही की आम्ही खाल्ला सुद्धा नाही नीटनीटका। ह्या विक्रीसाठी का आता आमचा लई खर्च झाला होता, म्हणून आम्ही एकदम तळतळीने कष्ट करून हे पिकलेलं एक घास पण खायला नाही आमच्या तोंडात भेटलं। तिकडे पश्चिम महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे। सातारा, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात चहूबाजूंनी पाऊस कोसळतोय। त्याचवेळी सांगलीत गेल्या 15 दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू आहे। जोरदार पाऊस आणि पूर परिस्थितीनं घरं, वाहनं, पिकं सगळं पाण्याखाली गेलं। त्यामुळे आधी मान्सून पूर्व आणि आता मान्सून म्हणवल्या जाणाऱ्या पावसात सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। मकासारखं पीक असेल, उन्हाळी भुईमूग असेल, या पिकांची काढणी अद्याप शिल्लक राहिलेली आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर चिंतित आहे। भात पेरणी जी काही 25-30% क्षेत्रावर जो शेतकरी इथला केला जातो, त्या भात पेरणीसाठी पूर्व मशागत जी केली जाते ती मशागत बिलकुल काही प्रमाणामध्ये, बिलकुल 1% प्रमाणामध्ये पण झालेली नाही। इकडे अहिल्यानगरमध्ये पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। गेल्या 24 तासात झालेल्या जोरदार पावसानं अनेक गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। कोपरगाव, राहाता, अकोले तालुक्यातल्या धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळतोय। भंडारदरा आणि निळवंडे धरणासह मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली। सततच्या पावसानं शेती पिकांनाही मोठा फटका बसला। शेतकऱ्यांची त्यामुळे चिंता वाढली आहे। आणि इतका जर्सी गाय असतील त्यांच्या काही 5 ते 7 गाय आमच्या समोर वाहून गेल्या, शेळ्या वाहून गेल्या, कोंबड्या वाहून गेल्या, धान्य वाहून गेले। कांद्याच्या ज्या लावलेलं होतं का साठवलेला कांदा, तो 500 गोण्या एका शेतकऱ्याचा वाहून गेला, 300 गोण्या कोणाचा वाहून गेला, हजारो टन गावातला कांदा वाहून गेला, घरातील जीवनावश्यक वस्तू वाहून गेल्या। इतकं बेकारी ह्या पावसामुळे आज इथं झाली आहे। मे महिन्यातच राज्यात अनेक ठिकाणी पाऊस बरसतोय। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची ही जोरदार बॅटिंग सुरू आहे। ऐन काढणीला आलेल्या पिकाचं पावसानं नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। त्यामुळे सरकारनं वेळीच शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होतीये। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।